सर्वात प्रथम सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो, कालचा दिवस म्हणजे आपल्यासाठी एकदम आनंददायक दिवस ठरलेला आहे आणि खासकर आपल्या महिलांना म्हणजे कोण आपल्या भारताच्या वाघिणींना काय म्हणजे मित्रांनो काय खेळी खेळलेली म्हणजे पूर्ण देशातच आहे ना पुरा तैलका करून टाकलेला आहे. 7 वेळेस जितणारी जी टीम तिला इतकं बेकार हरवलेलं आपण नुसता धिंगाणा करून टाकला आपण धिंगाणा. असे लोक खुश. आपल्यासाठी तर कालची मॅचच आपल्यासाठी फायनल मॅच होती. इमानदारीनं प्रत्येक व्यक्ती कालची मॅच पाहत होता, प्रत्येक व्यक्ती घरोघर. आणि तुम्हाला सांगतो सहसा आपण लेडीजचे मॅच पाहत नाही, महिला मंडळाच्या माणसाच्यात पाहत राहतो आहे की नाही. पण कालची मॅच मात्र प्रत्येक व्यक्तीनं पाहिली, प्रत्येक व्यक्तीनं जेंट्स आणि पुरुष सगळ्यांना. महिला मंडळाचा पुऱ्या तुटून पडल्या त्या काल टीव्ही पुढे मोबाईल पी मध्ये प्रत्येक मोबाईलच्या आता. मी इथं बसलेलो टपरीमध्ये, कोणी येऊ राहिलं मोबाईल मध्ये मॅच चालू आहे, सेमी फायनल चालू आहे, ऑस्ट्रेलिया सोबत चालू आहे, मॅच चालू आहे, मॅच चालू आहे. जय बस नुसतं ह्याच गप्पा सगळ्यांचा. मला म्हणलं यार कालच्या मॅचबद्दल लयच रुची होती, काय भानगड होती नेमकी अशी. म्हणजे काल एवढी म्हणजे सेमी फायनल पाहायला सगळे लोक कसे उत्सुक होते मला काही समजलंच नाही. याच्या मागे एक गोष्ट आहे मित्रांनो, त्याच्या मागे तर ते ऑस्ट्रेलिया सोबत आपली मॅच म्हणजे ती कोणची असो, फायनल असो का सेमी फायनल असो, पण तुम्हाला जशी पाकिस्तान सोबत राहते ना आपली मॅच तशी आपली ऑस्ट्रेलिया सोबत राहते. विचार करा का. कारण एक वेळेस ह्याच ऑस्ट्रेलियानं आपल्याला एकदा हरवलं होतं. म्हणजे पुरुषांची मॅच चालू होती त्या टायमाला, लेडीजची नव्हत्या. तर तेव्हा त्यानं म्हणजे फायनलला हरवलं होतं, त्यानं तो वर्ल्ड कप घेऊन गेलते. आणि मित्रांनो त्या वर्ल्ड कपची त्याने एवढी विटंबना केली तुम्हाला काय सांगावं. ज्या वर्ल्ड कपच्या आपण पाया पडतो त्याला नतमस्तक होतो, त्याच्यासाठी जीवाचं रान करतो, बलिदान करतो, त्याने त्या वर्ल्ड कपवरती अशा पाय ठेवले होते आणि त्याचे सेल्फी काढले होते, फोटो काढले होते आणि सगळीकडे व्हायरल केली. म्हणजे आमची पद्धत अशीच आहे. म्हणून मित्रांनो त्या ऑस्ट्रेलियाचा ना आपला 36चा आकडा आहे. ज्या टायमाला पण आपली त्याची मॅच असो, ती लेडीजची असो का जेंट्सची असो, आपण एकदम काटेकी टक्कर लावणार, त्याचं काटेकी टक्कर खेळणार, घाबरतच नाही आपण. मायाला जे होईल ते होईल, नुसता धिंगाणा राहतो आपला. हाव मग मॅच ती कशी असो, मग ती साधी टेस्ट का असा ना मग. पण ऑस्ट्रेलिया संघ खेळताना मात्र आपण आखरीच करतो मग, जे होईल ते होईल. हाव काय मॅच झाल्या, मजा आली. आपल्या भारताच्या वाघिणीने तर धमाकोळ करून टाकला, नुसता धिंगाणा एक नंबर, लय मजा आली. प्रत्येक व्यक्ती पाहत होता. जय भीम बंधू जय भीम. प्रत्येक व्यक्ती पाहत होता कालची मॅच आणि मजा आली. मी तर लय खुश झालो. वाद दिल तर गार्डन झालं. तुमचं बी झालं असं आहे की नाही. तुम्ही सगळ्यांना मॅच पाहिली असन, मला माहिती तुम्ही पाहिलेच असन. कालची मॅच पाहायसारखीच होती. फायनलच होती ती आपल्यासाठी, सेमी फायनल नव्हती, फायनल होती. ऑस्ट्रेलियाला हरवलं आपल्यासाठी तर आपण फायनल जितल्यासारखंच झालो. अरे आनंद वाटला बा आपल्याला. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते बी सांगा. ओके. जय हिंद. यस बंधू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.